समाजात एका घटकाला नेहमीच सहानुभूती मिळत आली आहे। तो घटक म्हणजे गतिमंद मुले। खरं तर गतिमंद असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सहानुभूतीपेक्षा मदतीच्या हाताची गरज असते। अशाच प्रकारचा मदतीचा हात कोल्हापुरातील काही गतिमंद मुलांना एका व्यक्तीने दिला होता। आता त्या व्यक्तीमुळेच ही विशेष मुले स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या योग्यतेची झाली असून सामान्य माणसांप्रमाणेच व्यवसायात हातभार लावतात। ही कहाणी आहे कोल्हापूरच्या एका स्पेशल गॅरेजची। कोल्हापूरच्या फुलेवाडी उपनगरात असणारे हे गॅरेज आणि सर्व्हिस सेंटर फक्त विशेष आणि गतिमंद मुलांकरवी चालवले जाते। या गॅरेजचे मालक असलेल्या महेश सुतार यांनी आपल्या गतिमंद भावाच्या अनुभवावरून अशा मुलांच्या हाताला काम देण्याच्या हेतूने हे गॅरेज आणि सर्व्हिस सेंटर सुरू केले होते। सध्या या ठिकाणी काम करणारी मुले गॅरेज आणि सर्व्हिस सेंटरची सर्वच प्रकारची कामे स्वतःच करत असतात। पंक्चर काढायचा व्यवसाय, परत सीट कोचिंग, ऑइल बदली, जनरल चेकअप अशी टू व्हीलर गाड्यांची आम्ही कामं करतोय आणि JCB पर्यंत आमची मुलं काम करतात। आणि सध्या कसं आहे, माझा एक भाऊ मतिमंद आहे, मग त्याला कुठंतरी जॉब मिळावा म्हणून मी जवळजवळ 100 लोकांनी भेटलो, पण त्याला कोणी जॉबला घेतलं नाही। मग असं माझ्या मनात आलं की आपणच ह्या मुलांसाठी काहीतरी चालू करूया। या हेतूनं प्रेरित होऊन मी स्वतः हा व्यवसाय चालू केला आणि आमच्या भागातील सर्वे केला, अशी मुलं कुठं काम करतात त्या मुलांना जाऊन भेटलो, त्यांच्या घरातल्यांना जाऊन भेटलो आणि अशी मुलं इथं सर्वे करून गोळा केलीत आणि चालू केलं। सुरुवातीला मुलांना गोळा करण्याला खूप त्रास झाला। त्यांचा पालक म्हणायचे आम्हाला कामाची गरज नाही, असं आहे तसं आहे, किंवा तुम्ही कशाला काम करताय। मग मी त्यांना म्हटलो असं नाही, तुमचा मुलगा स्वतः पाय उभारेल आणि तो स्वतः काहीतरी काम शिकल, कला शिकल, या हेतूनं तुम्ही माझ्याकडे पाठवा। मग असं त्यांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करून मी त्या पालकांना कन्व्हिन्स करून मग त्या मुलांना इथं आणलं। मग आता इथं माझ्याजवळ ही मुलं सर्व चांगल्या रीतीने काम करतात आणि चांगली शिकल्यात आणि मी त्यांना खर्चाईत पण मानधन पण थोडंफार देतोय। सकाळी गॅरेजमध्ये आल्यानंतर संध्याकाळपर्यंत ही मुले सांगण्यात येणारी सर्व प्रकारची कामे करत असतात। यामध्ये दुचाकीपासून ते ट्रॅक्टर, JCB अशा गाड्यांच्या चाकात हवा भरणे, पंक्चर काढणे, टायर मधील ट्यूब बदलून देणे, गाडी धुणे अशा सर्व प्रकारची कामे करतात। सर्व्हिसिंग करतोय, पॉलिश बिलिश करतोय आणि चांगलं वाटतंय, पगार मिळतोय। आधी फक्त बसून असायचो, पण आता काहीतरी काम करायला मिळते याची मजा येते, असे मत या ठिकाणचा प्रत्येक मुलगा व्यक्त करतो। तर आपला मुलगा देखील सामान्य मुलाप्रमाणेच काम करत असल्याने अभिमान वाटत असल्याच्या भावना या ठिकाणच्या मुलांचे पालक व्यक्त करतात। आमचा मुलगा मध्यम अपंग आहे आणि महेश ते आले, पोरग्याला आमच्या बघितलं घरी येऊन, म्हणून ते हे केलं आणि त्याला सोडलेला आहे मी आणि इथं कामाला लावून देणार म्हणून विचारत, TV बघत होता म्हणतो, मग लावून देतो म्हटलं। मग तिने आणला इथं आणि त्यांचं तिने व्यवस्थित लावला इथं कामाला, त्यांनी सर्व्हिसिंग करतोय पोरगा इथं। आता आहे बरोबर काम करतोय, माणसात आहे, व्यवस्थित आहे, आता हे असं बरं वाटतंय। दरम्यान पूर्वी ही सर्व मुले पूर्णपणे घरी बसून असायची, मात्र त्यांचा वेळ त्यावेळी जात नसे। इथे आल्यानंतर त्यांच्या हातात काही ना काही काम मिळत असे, त्यामुळे चुकत का असेना, पण या मुलांना आता प्रयत्न करत राहिल्यामुळे कामाची आवड निर्माण झाली आहे। त्यामुळेच आपणही काहीतरी करू शकतो हे लक्षात आल्यामुळे आता ही मुले अगदी आनंदाने सामान्य मुलांप्रमाणेच या गॅरेजवर काम करत असतात। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।